नमस्कार मंडळी, राम राम. कशा आहात? आशा आहे की आनंदी आणि ठीकच असाल. मी सागर भाकरे स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठमोळ्या गोपालक शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती. मंडळी, आज आम्ही पन्हाळगडा शेजारील मसाई पठारावर आलेलो आहे आणि आज आपण मसाई पठारावरील मुक्त फिरणाऱ्या रानटी देशी गायी पाहणार आहोत. तसेच त्या कळपातील उत्तम प्रकारचे वळू देखील पाहणार आहोत. तसेच त्या गायी चारा, पाणी आणि ऊन पावसातून निवारा याची सोय त्या स्वतः कशी करतात हे देखील पाहणार आहोत. तसेच गोप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी देखील आहे, ती म्हणजे अशी की ज्यांना कोणाला आपल्या घरी देशी गाय हौसेखातर अथवा गोसेवेच्या भावनेतून सांभाळायची आहे अशा लोकांना मोफत कोकणगिड्डा गायी मिळतील. त्यासाठी अट अशी आहे की त्या गायींची त्या गोपालकांनी एक घरचा सदस्य म्हणून काळजी घ्यायची आहे आणि तिचा मरेपर्यंत सांभाळ करायचा आहे, अथवा आपल्यासारखे इतर जे कोणी गोभक्त असतील त्यांना सांभाळ करण्यासाठी द्यायची आहे. ती गाय इतर कुठल्याही कारणास्तव वाम मार्गाला जाणार नाही याची दक्षता त्यांनी स्वतः घ्यायची आहे. तर मंडळी, त्या गायी कुठे आहेत, कुणाच्या आहेत, त्या गोपालकांचा मोबाईल नंबर आम्ही या व्हिडिओच्या आधीमध्ये, सुरुवातीला अथवा शेवटी कुठेही देऊ. आपण त्यांना संपर्क करून त्या गायी आपल्या घरी आणून गोसेवा करू शकता. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण पहा. तुम्हाला फोन नंबर व्हिडिओमध्ये कुठेही मिळू शकतो. आणि एक महत्त्वाची सूचना अशी की मंडळी, आपण हे जे चित्रीकरण पाहत आहात ते आम्ही मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केले असून आम्हाला हा व्हिडिओ काही कारणास्तव पब्लिश करता नाही आला, त्यामुळे थोडासा उशीरच झाला. आशा आहे की आपण मला समजून घ्या. तसेच आपण आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर आपण नवीन आला असाल तर आमच्या मराठमोळ्या गोपालक शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर नाही आवडला तर आपले मत किंवा आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या, आम्ही त्याचा विचार करू. आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण मसाई देवीच्या दर्शनाने आणि तिच्या आशीर्वादाने करूया. कारण आपण व्हिडिओमध्ये ज्या गायी पाहणार आहोत त्या गायींवर आई मसाई देवीची कृपादृष्टी आहे असं म्हटलं तरी काही हरकत नसावी. मसाईच्या नावानं चांग भलं. ही जी आपण माकडं पाहत आहोत ती मसाई देवीच्या मंदिराच्या मागेच कायम असतात. भाविकांनी आणलेला प्रसाद किंवा जो काही नैवेद्य असेल त्याच्यावरच यांचा उदरनिर्वाह चालतो. देवीच्या मंदिराच्या मागेच जो कडा आहे त्या कड्यामध्ये ही माकडं वास्तव्यास असतात. तर मंडळी, आज आपण आहोत मसाई पठारावर आणि आता आपण मसाई पठारावरच्या ज्या मुक्त सोडलेल्या गाया आहेत, ज्या शेतकऱ्यांना सांभाळायला जमत नाही किंवा त्याचं संगोपन तो करू शकत नाही किंवा शेतकऱ्याच्या उपयोगाची जी गाय नाही अशा गायी त्या लोकांनी आणून सोडलेल्या आहेत आणि त्या पठारावरच आता स्थायिक झालेल्या आहेत. तर त्या गायी आता आपण बघायला निघालेलो आहोत. तर चला माझ्यासोबत बघूया, आपण त्या गायींचं दर्शन घेऊया.
आणि त्या प्रवासात माझ्यासोबत राहा तुम्ही. आजूबाजूचा परिसर वगैरे बघू शकताय. यंदा पावसाचं आगमन, वळीव पावसाचं आगमन लवकर झाल्यामुळे आणि 4-5 दिवस सातत्यानं सलग पाऊस राहिल्यामुळे या पठारावर बघू शकता आपण चांगल्या प्रकारचं गवत उगवलेलं आहे आणि गायींना खाण्यासाठी चाऱ्याची सुविधा, यंदा चाऱ्याची सोय लवकरच झालेली आहे. नाहीतर एप्रिल-मे महिन्यामध्ये गायींची अवस्था अतिशय बिकट असते चाऱ्याविना, किंवा पाण्याची सोय तर आहे पण चाऱ्याची खूप मोठी वानवा असते. तो प्रश्न यंदा पावसाने सोडवलेला आहे. वरुण राजाचं आगमन लवकरच झाल्यामुळे यंदा गायींना चाऱ्यासाठी तेवढी भटकंती करावी लागत नाही. आणि हा जो परिसर आहे तो अगदी कास पठारासारखा पाहू शकता आपण. अनेक प्रकारची रानटी फुले किंवा कमळ वगैरे अशा वनस्पती त्या पठारावर ऐन पावसाळ्यात फुललेल्या असतात. थंडगार वारा, पावसाच्या गारगार सरी, अगदी नयनरम्य वातावरण असतंय. त्यामुळं एखाद्या वेळेस ट्रेकिंगला वगैरे येण्यासाठी काय हरकत नाही. तर या आपण बघतच आहात समोर ज्या गायी आहेत त्या. तर मला माहित नाही की तिथं उभा राहून शूटिंग करता येईल किंवा नाही, त्यामुळे आपण गाडीवरूनच व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करूया. कारण माणसांची त्यांना चाहूल लागली तर ते जवळपास थांबत नाहीत. त्यामुळे शक्यतो आपण गाडीवरूनच ते चित्रीकरण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अगदी तंदुरुस्त अशा गायी आहेत. यांना कुठलंही पशुखाद्य किंवा मिनरल मिक्सचर, इंजेक्शन वगैरे, जंतुनाशक, डिवर्मिंगचं जे काही सुद्धा नाही. अगदी नैसर्गिकरित्या मुक्त असल्यामुळे, कोणतंही बंधन त्यांच्यावर नसल्यामुळे त्या गायी स्ट्रेस फ्री राहतात आणि त्यामुळेच त्यांच्या तब्येतीचं कारण हेच असावं मला वाटतं. आणि पावसाच्या यंदाच्या लवकर आगमनामुळे चाऱ्याची बी त्यांची सोय झालेली आहे. अतिशय चांगल्या प्रकारचे वळू वगैरे तुम्ही बघू शकता. इथे समोर जो काळा वळू आहे तो, त्यानंतर काळा वळू तिथे त्याच्या मागे आहे, बघू शकता आपण. नाही मारे, हा जो काळा वळू बघू शकताय. अतिशय धष्टपुष्ट आणि चांगल्या गायी आहेत. आणि शक्यतो हे जे ब्रीड आहे कोकण गिड्डा आणि खिल्लार या जातीच्याच गायी जास्त आहेत. पण सध्या खिल्लार आणि कोकण गिड्डाचं इनब्रीडिंग झाल्यामुळे आपण बघू शकताय धड त्या कोकण गिड्डाही नाहीत आणि खिल्लारही नाही, असा मिश्र क्रॉस ब्रीडिंग झाल्यामुळे त्याचे रिझल्ट पण आपण बघू शकता इथे. हा समोर जो आपण काळा वळू बघत आहात हा कोकण गिड्डा जातीचा वळू आहे. अगदी त्याचे कॅरेक्टर वगैरे बघू शकता, जबरदस्त असा वळू आहे. अगदी शेतकऱ्यांना ज्या गायी नको आहेत अशा गायी आणून इथे सोडलेल्या आहेत आणि त्या इथेच वास्तव्याला असतात. त्यांची पाण्याची सोय वगैरे जिथे त्या करतात तिथलं पण आता आपण चित्रीकरण करणार आहोत. हा समोर पांढऱ्या रंगाचा वळू जो पळताना बघत आहात, किती जबरदस्त त्याचं वशिंड बघा. अगदी चांगल्या क्वालिटीचा गोवंश आहे. भले तो क्रॉस ब्रीडिंग का असेना, पण अगदी धष्टपुष्ट अशा गायी आहेत. पावसाळ्यात तर त्यांचं रूप अगदी बघण्यासारखं असतंय. सध्या मे महिन्याचा शेवटचा आठवडा आहे. ह्याच गायी जर आपण जुलैमध्ये येऊन बघितल्या तर अगदी वळू सारख्या अशा धष्टपुष्ट गायी असतात. कधी आपण जर आलात मसाई पठारवर तर आवर्जून या गायींचं दर्शन घ्या. पण त्या गायींना त्रास होईल असं काही कोणतंही कृत्य करू नका कृपया. त्या आपण बघू शकता अगदी मनुष्याची चावल लागली असता सैरावैरा या गायी पळत असतात.
कारण जे टुरिस्ट वगैरे लोक येतात त्यांना ताणवणे, दगड मारणे किंवा असा काही प्रकार असा वारंवार होत असल्यामुळे त्या मनुष्याच्या जवळ सहसा थांबत नाहीत. म्हणजे ही जी आपण समोर गाय बघत आहात ती कपिलामध्ये येते. पूर्ण कपिला नाही आहे, पण साधारण कपिलाशी मिळती जुळतीच आहे. तिच्या तोंडावर थोडासा पांढरा रंग वगैरे आहे, पण अगदी चांगल्या गुणवत्तेची गाय आहे. समोर बघत आहात ती पळाली आता. किती छान दृश्य आपल्या समोर आहे. अगदी अशा गायींना बघितल्यानंतरच किती मन प्रसन्न होते. आणि अशा गायी लोक प्रसार नसल्यामुळे लोकांनी गाय दूध देत नाही म्हणून आणून या पठारावरती बेवारस सोडलेले आहेत. गायी अशाच पांजरपोळमध्ये, गोशाळेमध्ये किंवा अशा वनात, अशा प्रत्येक ठिकाणी गायी सोडलेल्या आहेत. ही फक्त एका मसाई पठाराची अवस्था आहे. भोगावला ज्यावेळी गेलो होतो शूटिंगसाठी, तिथे सुद्धा तामजाईचा पठार म्हणून आहे. त्या पठारावरती सुद्धा अशाच आहेत ज्याचा काय बाबा उपयोग नाही, लहान आहेत, यांना कधी सांभाळायचं, किंवा ज्या गायी जात नाहीत किंवा दूध देत नाहीत, अशा गायी तिथल्या लोकांनी सुद्धा त्या पठारावरती सोडलेल्या आहेत. तसेच इथे सुद्धा हा तोच प्रकार आहे. आणि कमी व्हावे म्हणूनच हा व्हिडिओ माझा बनवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. पाणी पिण्यासाठी आपण इथे बघू शकता तळ आहे. त्यामध्ये उन्हाळ्याला अगदी मे महिन्यात चालू आहे, आता सुद्धा त्यामध्ये भरपूर पाणी आहे. तर पाणी पिण्यासाठी, आंघोळीसाठी वगैरे त्या गायी तिथे असतात. इतर वेळी या सर्व पठारावरती साधारणतः एक्झॅक्टली मला एरिया सांगता येणार नाही, पण अंदाजे 500-600 एकरचा तरी एरिया हा मसाई पठाराचा असेल. यावर या सगळ्या पठारावरती या फिरून आपला उदरनिर्वाह करत असतात. अगदी इथल्या वनौषधी असतील, त्यांना जे हवंय ते इथून खातात. आणि फक्त यांची 2-3 महिन्यासाठीची जी वानवा आहे ती जरी समजा आपण एखाद्या वेळी आपलं थोडंसं दान, चाऱ्याचं दान म्हणा किंवा काही जरी झालं तरी निदान आठवड्यातून एखादा दिवस जरी त्यांना चारा मिळाला असा बाहेरून, तरी खूप मदत होईल. काही काही वेळेला भुकेने या गायी आधेमध्ये मरण सुद्धा पावतात. हाडांचे दाखवण्यासाठी सुद्धा नाही आहेत. आजूबाजूला असे दिसतात हाडांचे सापळे वगैरे पडलेले. उपासमारीमुळे काही काही लहान वासरे असतात किंवा ज्या दूध देणाऱ्या गाया असतात त्यांचे सुद्धा मृत्युमुखी पडतात. का तर अगदी चाऱ्याच्या अभावामुळे. तर ही परिस्थिती गायीवर येऊ नये म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे. तर व्हिडिओमध्ये सोबत राहा. आपण आता जाऊन ही ज्या गायी पाणी ज्या ठिकाणी पितात, ज्या तळ्यात पितात ऐन उन्हाळ्यात, त्या तळ्याचं आपण दृश्य आपल्याला दाखवणार आहोत. यांच्यामध्ये रंगसंगती बघू शकता आपण. पांढऱ्या सुद्धा आहेत, काही काळ्या आहेत, काही तांबड्या आहेत, काही काबऱ्या कलरची सुद्धा एक गाय आहे. तर यामध्ये जी आपण सध्या आमच्या भागात जिल्हा आम्ही कोकण कपिला म्हणतो, गोवा राज्याने त्या गायीचं श्वेत कपिला म्हणून वर्णन केलेलं आहे. ती श्वेत कपिला गाय सुद्धा यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. बघा, पांढऱ्या कलरची अगदी लहान बांध्याची गाय आहे.
इथे मागे एक आहे, तिथं मध्ये एक आहे, ही समोर अलीकडे वाकड्या शेंगाची बघू शकता श्वेत कपिला ती गाय आहे, खिलार आहे, कोकण गिड्डा आहे आणि यांचं जे क्रॉस ब्रीडिंग होऊन असा वेगळाच गोवंश सुद्धा नवीन गोवंश आहे तो त्या वेगळ्या जातीचा झालाय असं म्हणू शकतो आपण. आपण आलेलो आहोत. आपल्या ज्या गायी पठारावरील गायी आहेत त्या ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी किंवा आंघोळीसाठी ज्या पाण्याचा वापर करतात त्या ईश्वर तळ्यावर, हे जे आपण समोर बघू शकताय ते ईश्वर तळ म्हणून पंचक्रोशीतील सगळे लोक याच नावाने या तळ्याचा उल्लेख करतात किंवा याचं नावच ईश्वर तळ म्हणून आहे. तर ह्याला नैसर्गिक पाण्याचा स्रोत म्हणजे जिव्हाळा आपण ज्याला म्हणतो असा नैसर्गिक ह्याचा पाण्याचा झरा ह्यामध्ये तळ्यामध्ये ऑटोमॅटिक आहे. त्यामुळे कितीही दुष्काळ पडला किंवा काही झालं पठारावरील बाकी सर्व तळ्यातलं पाणी जरी आटलं तरी ह्या तळ्यातलं पाणी कधीही आटत नाही. गायींना पिण्यासाठी किंवा आंघोळीसाठी भरपूर पाणी यामध्ये उपलब्ध असतं. त्यामुळे गायी सुद्धा त्यांच्या बैठकीसाठी तिकडे समोर आपण झूम करून दाखवा तिकडे, तर बघू शकता ती निलगिरीची झाडं आहेत, तिथेच त्यांचा अड्डा आहे. चरून वगैरे आल्यानंतर त्या गायी तिथे सावलीला बसतात आणि ज्यावेळी त्यांना तहान लागेल किंवा उष्णता जास्त होईल तेव्हा त्या गायी या तळ्यात येऊन आंघोळ करणे किंवा पाणी पिणे असा त्यांचा नित्यक्रम चालू असतो. आता याच्यानंतर आपण जाणार आहोत दुसऱ्या ठिकाणी, ज्या ठिकाणी गायी ज्यावेळी धो पाऊस पडत असतो त्यावेळी पावसापासून बचाव करण्यासाठी गायी ज्या गुहेत जातात त्याला पांडवदरा असं नाव आहे, पांडवकालीन लेणी आहेत ते आपण बघणार आहोत. पाणी सुद्धा बघू शकता, पाण्याचा केवढा मोठा जलसाठा इथे आपला उपलब्ध आहे. समोर मला माहित नाही दिसेल की नाही पण बदक सुद्धा तिथे पोहत आहेत. तर ठीक आहे, आता आपण जाणार आहोत पांडवदऱ्यात. भिवू नकोस. तर मंडळी आता आम्ही पांडवदऱ्याकडे जात असता आम्हाला ही गाय दिसली. तिची अवस्था फारशी बरी नाही आहे, अगदी दुर्बल अवस्थेत आहे. तर काहीतरी आजार झाला असावा हिला, बहुतेक नीट काही सांगता येणार नाही पण अगदी तिचे डोळे वगैरे बघू शकता. तर बहुतेक पाय वगैरे तिचा फ्रॅक्चर झाला असावा. पायाला आपण सूज बघू शकता इथे. तर वर्षाकाठी अशा 4-2 गायी मरण पावत असतात. आपण त्या गायीची सुद्धा अवस्था बघू शकता, अगदी किती भीती तिच्या मनात बसलेली आहे माणसाविषयी. उठण्याचा प्रयत्न वगैरे करत आहे ती. दुसरा अंदाज सुद्धा असा आहे की गायीला उठता सुद्धा येत नाही आहे. कदाचित या गायीला तिच्या मालकाने तिचा पाय वगैरे दुखावल्यामुळे सुद्धा आणून सोडलेली असावे असं आमचं मत आहे. तर पाय पूर्ण मोडलेला आहे.
तर मला लोकांना हेच सांगायचं आहे, जर गाय आपल्याला सांभाळायला जमत नसेल तर गाय उत्साहाच्या भरात खरेदी करून आणू नका, आणि जर सांभाळायला जमत नसेल तर ती धडधाकट असतानाच पांजरपोळमध्ये किंवा एखाद्या संस्थेला देऊन टाका. अशी पार ती निकामी झाल्यानंतर ती आणून या पठारावरती मरायसाठी सोडणं किंवा काय हे माणुसकीला धरून नाही असंच मला वाटतं. आणि हे कृत्य असं इथून पुढे कुणी करू नये. आता आपण इथे बघू शकता अगदी मरणाची वाट बघत ही गाय बसलेली आहे, आणि मला नाही वाटत ही काय आता जगू शकेल. पायावर तर ती चालू शकत नाही. तिचे डोळे वगैरे खोल गेलेले आहेत, डोळ्यातून पाणी वगैरे यायला सुरुवात झालेली आहे, आणि फार बिकट अवस्था आहे. आता आपण आलेलो आहोत पांडवदऱ्यामध्ये. ज्या ठिकाणी आपण आलेलो आहोत त्या ठिकाणचं नाव पांडवदरा म्हणून आहे. तर पांडव ज्यावेळी अज्ञातवासात होते 1 वर्षासाठी, त्यावेळी ते इथे राहत होते. त्यांचं वास्तव्य इथं होतं अशी दंतकथा इथे ऐकायला मिळते. त्यावेळी त्यांनी राहण्यासाठी ह्या गुहा खनन करून काढल्या होत्या. त्या गुहा आपण बघू शकता. आजूबाजूला सुद्धा बऱ्याच अशा 7-8 गुहा आहेत. हे जे आपण बघू शकता हे पिलर होते पूर्वी, पण काही स्थानिक लोकांनी किंवा काही नैसर्गिक आपत्तीमुळे हे पिलर कट झाले असावे किंवा पडले असावे. तर आता हे कन्स्ट्रक्शन करून परत ते रिडिझाईन करून होता तसा लुक त्याला देण्याचा प्रयत्न इथे चालू आहे. तर या गुहेचं वैशिष्ट्य म्हणजे आता मे महिना आहे, आणि मे महिन्यात जरी तुम्ही आलात तर अगदी एसी रूम सारखा थंडावा किंवा गारवा ह्या गुहामध्ये आपल्याला अनुभवायला मिळेल. बरेच लोक जी मसाई देवीची यात्रा वगैरे असते त्याचं जेवण बनवण्याचं वगैरे काम इथंच पूर्वी चालायचं. आता ह्या कन्स्ट्रक्शनच्या कामामुळे सध्या जे जत्रा वगैरे करायचं जे काम आहे तर इथे लोक करत नाहीत, ते बाजूच्या दरीत वगैरे करतात, झाडाखाली वगैरे. तर इथे पाण्याचा स्रोत सुद्धा आहे, अगदी नारळातल्या पाण्यासारखं एकदम चविष्ट पाणी इथे आपल्याला बघायला मिळतं. या गुहा वगैरे बघू शकता आपण. अगदी जांभा दगड खणून वगैरे तयार केलेल्या गुहा आहेत. अगदी किती रेखीव वगैरे आहेत. सध्या या गुहेंची दुरावस्था झालेली आहे, पण परत कन्स्ट्रक्शन करून परत त्यांना रिडिझाईन करण्याचं काम इथे चालू आहे. वरून सुद्धा बघू शकता स्टीलचं रेलिंगचं वगैरे काम चालू आहे. त्या पायऱ्यांचं वगैरे समोर काम चालू आहे. तर इथे एक जी गुहा आहे तिथे पाण्याचा झरा वगैरे आहे, तिथे जाऊन आपण बघण्याचा प्रयत्न करूया. या तर मंडळी, आता आपण बघणार आहोत पांडवदऱ्यातील एक गुहा, ज्यातून पाण्याचं उगमस्थान आहे. अगदी थंड पाणी आणि भरपूर प्रमाणात पाणी उन्हाळ्यात सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. तर या माझ्यासोबत आपण बघूया. अगदी खूप खोलवर ही गुहा आहे. जेवढं जाता येईल तेवढं जाण्याचा आपण प्रयत्न करूया. मोबाईल थोडा दे. तर इकडे एक दरवाजा आहे या गुहेला, त्यातून आपण जाण्याचा प्रयत्न करूया. मला माहित नाही की वर जाता येईल, पण भरपूर आतमध्ये जरा मोबाईल माझ्याकडे दे इकडं. इकडे ते धर ये. तर मंडळी, आता आपण या गुहेत जाण्या निघालेलो आहोत. आतमध्ये खूप अंधार वगैरे आहे. या इकडे बघू शकता
गुहा मला माहित नाही कितवत आपल्याला दिसतंय, कारण एक्स्ट्रा लाईटची सोय आमच्याकडे नसल्यामुळे मोबाईलच्या लाईटवर जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. या इकडे सुद्धा एक दरवाजा आहे किंवा मार्ग आहे आणि इथून पुढे जाणं मला थोडस धोक्याचं वाटतंय, त्यामुळे अजून सुद्धा आतमध्ये मार्ग आहे. पण यदा कदाचित जर एखादा हिंस्र प्राणी आतमध्ये असेल तर आमची प्रतापगत थोडी होईल, त्यामुळे आपण इथूनच अंदाज लावू शकता अजून बरंच आतमध्ये आहे. तर चला आपण आता माघारी जाऊया. तर या गुहेतून आपण आता आलेलो आहोत. आता आपण इकडच्या बाजूला जाऊया. इथे बघू शकता पाणी. या आता आपण त्या मार्गाकडे गेलो होतो, तिकडे पाणी वगैरे आतमध्ये वाजत होतं. ऐकू आलं असेल की नाही मला माहित नाही, पण पाण्याचा उगम तिकडून आहे. इकडून सुद्धा आहे उगम, पण ही पडझड झाल्यामुळे सध्या पाणी मुरूनच खाली जो खाली झरा आहे तिथे जात आहे. इकडे दाखव, तिकडे आतमध्ये हे बघू शकता. आतमध्ये इथून मोबाईल हे बघा, आतमध्ये भरपूर पाणी दिसत आहे, पण ते व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसणार नाही. खूप आतमध्ये आहे. चला तर माघारी जाऊया. चला तर मंडळी, आता आपण गुहेतून आलेलो आहोत. तर आपण या ज्या आजूबाजूला गुहा बघत आहात, पावसाळ्यात ज्यावेळी पावसाचं प्रमाण जास्त असते त्यावेळी या गुहामध्ये आपल्या ज्या गाया आहेत, ज्या सोडलेल्या लोकांनी गाया आहेत, त्या अगदी म्हणजे जंगली गायीच झालेल्या आहेत. त्या इथे वास्तव्याला निवारा वगैरे शोधतात संध्याकाळी किंवा सकाळी. आणि उन्हाळ्यात वगैरे आपण त्यांचं वास्तव्याचं ठिकाण किंवा आरामाचं ठिकाण दाखवलेलंच आहे. तर मला या व्हिडिओमध्ये एक गोष्ट आवर्जून नमूद करावी अशी वाटते की जे लोक मसाईच्या देवदर्शनासाठी येतात किंवा भटकंतीसाठी किंवा फिरायला, काही त्यांचा दृष्टिकोन असू दे, मसाईच्या पठारावर येतात आणि नको ते प्रदूषण, जर उदाहरणच दाखवायचं झालं तर या बाटल्या वगैरे आपण बघू शकता. ह्या बाटल्या वगैरे टाकणं किंवा ज्या दारूच्या बाटल्या वगैरे फोडून त्याच्या काचा वगैरे टाकणं माळावरती, पठारावरती, त्या गायींना इजा वगैरे पोहोचणं, हे आपण इथे बघू शकता. हे बिअरच्या बाटल्या, कॅन वगैरे आहेत. तिथे मागे सुद्धा बाटल्या आहेत. तर माझं लोकांना असं सांगणं आहे की आपण जो कचरा घेऊन येता मसाई पठारावर, तो कचरा आपल्या गाडीतूनच घरला न्या. ही जी वास्तू आहे हिला पौराणिक किंवा ऐतिहासिक महत्व आहे आणि त्याचं पावित्र्य आपण सर्वांनी राखायला पाहिजे आणि सुरुवात आपल्यापासूनच करायला पाहिजे असं मला वाटतं. किंवा असा काय हुल्लडबाजपणा किंवा आगाऊपणा इथे न करता या वास्तूचं पावित्र्य जाणून घेऊन त्याचं पावित्र्य सर्वांनी आपण राखावं असं मला वाटतं. आता आपण जाणार आहोत पांडव दऱ्यातील जे पाणी आहे, ते पाणी मलाही थोडीशी तहान लागलेली आहे आणि तो पाण्याचा झरा मी आता आपल्याला दाखवतो. या माझ्यासोबत. नाही, आता जे काम जे योजलंय का नाही चुन्यामध्ये करणार आहे, ते सिमेंट वाळू मध्ये आहे. ते कुठं नाही, चुन्यामध्येच आहे. या वाळूमध्ये चुना मिक्स करताय का? मग आता काय काय करणार आहे यामध्ये? त्या पायऱ्या इकडून पायऱ्या आहेत का? इकडून पायऱ्या वरची रेलिंग, पायऱ्यांना रेलिंग,
हे साफसफाई पूर्ण करायची. हा. आज जे पिलर तुटतात ना हा, हा. ते पिलर पिलर बनवायचं. तिकडे पण पिलर तुटतात ते बनवायचे. हा, हा. बाकी नाही दुसरं. हा, हा, हा. मग कधी चालू केलंय काम? त्याला महिना झाला असेल. महिना झाला. आणि किती 15 दिवस? हा, अजून 15 दिवस. हा. आता आपण बघू शकता पांडवदऱ्यामध्ये जे डागडुजीचं काम चालू आहे ते केंद्र सरकारतर्फे इथलं बजेट पुरातन खात्यातर्फे हे जे बजेट आहे ते मिळालेलं आहे. आणि आपल्या पंचक्रोशीतील जे काही कामगार आहेत आपल्या माता भगिनी त्यांच्या मदतीने हे जे डागडुजीचं काम चालू आहे ते दिसत आहे. येत्या महिनाभरातच पांडवदऱ्याचा कायापालट झालेला आपल्याला दिसेलच. तर महिन्यानंतर आपण एक व्हिडिओ टाकणारच आहोत. पाठीमागे बघू शकता भीमा बांधकाम चालायचं तसं वाळूमध्ये चुना मिक्स करून सिमेंट न वापरता चुन्यामध्ये काम चालू केलेलं आहे. म्हणजे त्याला ट्रेडिशनल पारंपरिक असा लुक देण्याचा प्रयत्न बांधकामातून सुद्धा करण्यात येत आहे. या आपण आता झऱ्याची माहिती घेऊया. तर मंडळी हा जो झरा आपण पाहत आहात आमच्या लहानपणीपासून याचं जे पाणी आहे कितीही मोठा दुष्काळ पडून दे याचं पाणी जेवढं आहे तेवढा काट वगैरे सोडत नाही. चालून चालून गायींच्या मागून चालून वगैरे उन्हातून तहान लागलेले आहे तेव्हा तहान थोडीशी भागवण्याचा प्रयत्न आपण करूया. पाणी पिऊया. तर मंडळी अतिशय गार आणि चविष्ट पाणी असं आहे. आमच्या लहानपणापासून आम्ही मसाई देवीच्या दर्शनाला वगैरे येत आहोत. पहिल्यापासून या पाण्याचा जेवढा साठा आहे तेवढाच आहे. कितीही उन्हाळा असून दे पाण्याचा साठा हलत नाही हा. आणि ह्या पाण्याचा उगम आता जी आपण गुहा पाहिली त्या गुहेतून उगम आहे. पावसाळ्यामध्ये तर ते पाणी गुहेतून वाहताना स्पष्ट दिसतं. पण आता उन्हाळा असल्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी आल्यामुळे ते जमिनीतून झिरपून ह्या डोहामध्ये येतं. इथल्या पाण्याची चव अप्रतिम आहे आणि एवढ्या उन्हात सुद्धा पाणी थंडगार मनाला गारवा देणारं प्रसन्न करणारं अगदी चेहऱ्यावर घेतलं तर ह्या उन्हाच्या रखरखत्या उन्हात सुद्धा मनाला शांत करणारं थंडावा देणारं असं चांगलं पाणी आहे. आपण जर आलात तर अगदी आपण जेवण वगैरे बनवायला जर या पाण्याचा वापर केलात तर आपली आमटी किंवा जो काही पदार्थ बनवणार आहात त्याची चव मसाला विना द्विगुणित करण्याचं काम हे पाणी करतं. आणि एवढं शुद्ध पाणी पवित्र पाणी आणि एवढं चांगल्या क्वालिटीचं अगदी बिस्लरीलाही मागे टाकेल बिस्लरीच्या पेक्षाही उत्तम शुद्ध पवित्र आणि टेस्टी एवढं पाणी आहे. तर आपण मसाई पठारावर आलात तर पांडवदऱ्यात येऊन या पाण्याचा आस्वाद नक्की घ्या. मंडळी आपल्याला जर मसाई पठाराला भेट द्यायची असेल इथली भौगोलिक परिस्थितीची पाहणी करायची असेल किंवा एक दिवसाची ट्रिप वगैरे अशी जर काय अरेंज करायची असेल तर पावसाळ्यात या ठिकाणी खूप चांगलं वातावरण वगैरे असतं. थंड थंड पावसाच्या सरी वगैरे थंड वगैरे गार वातावरण पांडवदरा मसाई मंदिर मसाई देवीचं मंदिर परत जे आजूबाजूचे झरे जे लोक पिण्यासाठी पाणी वापरतात मसाई पठारावरचे ते झरे किंवा तळी इथल्या गायी या सगळ्यांचा आनंद घ्यायचा असेल रानफुलांचा आनंद कोल्हापूर पासून पश्चिम दिशेला अंदाजे 35-40 किलोमीटर अंतर होईल. इकडून जर आंब्याकडून वगैरे यायचं म्हणला तरी सुद्धा तेवढं 40-45 किलोमीटर अंतर आहे. गुगल मॅपवर मसाई पठार म्हणून टाईप केलं तरीही तुम्हाला लोकेशन मिळून जाईल. तर नक्की या. पण आल्यानंतर आपल्या भान राहू द्या. ऐन सहलीच्या किंवा मद्यपानाच्या नशेत कोणतंही गैरकृत्य प्रदूषण करणं दंगा करणं दारू पिऊन बाटल्या वगैरे इतरत्र टाकणं प्लास्टिकच्या पिशव्या कचरा वगैरे करणं हे बंद करावं. आणि आपण भान ठेवूनच आपण ह्या जागेला जे महत्व आहे ऐतिहासिक किंवा पौराणिक त्याचं पावित्र्य राखून आपण ह्या फक्त निसर्गाचा आनंद घेण्यासाठी या असं मी आपल्याला आवर्जून नक्की सांगेल. आणि व्हिडिओ संपते वेळी मी एवढंच सांगेल
की आपण ज्या गायी बघितल्यात त्या अगदी म्हणजे ज्या लोकांना ज्या गायींचा उपयोग नाही अशा लोकांनी मरण्यासाठी म्हणून कत्तल खाण्यात देण्याऐवजीच इकडे मरण्यासाठी वगैरे अशा उद्देशानेच सोडल्या होत्या. म्हणजे कत्तलखान्यात देऊन पाप घेण्यापेक्षा इकडे नेऊन सोडल्या. तर इथे सुद्धा आपण ज्या गायी बघितल्यात, आता ती जी मगाशी गाय आपण बघितली ती मला नाही वाटत ती की काय जास्त दिवस जगेल म्हणून. त्यामुळे मंडळी, आपण कोणतरी सांगतोय किंवा युट्यूबवरचे व्हिडिओ बघून हौशेखातर वगैरे गाय वगैरे आणणं, ती नाही सांभाळायला जमली तर पांजरपोळला वगैरे सोडून देणं, हे असं न करता आपल्या मनाची तयारी करा, खात्री करा. त्यामुळे गायीचे असे बरेच फायदे आहेत, त्यावर बोलायचं झालं तर दिवसही कमी पडेल. त्यामुळे गायींना मंडळी आपण जर पाळू शकत असाल तरच गाय विकत घ्या, किंवा युट्यूबवरचे व्हिडिओ बघून किंवा कोण सांगतंय म्हणून वगैरे घेऊ नका. आणि सुरुवातीला एखादी गायच वगैरे घ्या, 4-2 गायी घेऊन धडे एकाला पण नाही, सगळ्यांची फरफट होण्यापेक्षा आपल्याला जर गाय सांभाळायला जमत नसेल तर सांभाळू नका, एकच सांभाळा, पण व्यवस्थित सांभाळा, हे मी आपल्याला सांगतो. तर मंडळी, कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आजच्या व्हिडिओचं चित्रीकरण हे आहे, हा जो आमचा भाऊ भीमराव भाकरे म्हणून आहे त्याच्या मदतीने आजचं चित्रीकरण पार पडलं, तर त्याचं सुद्धा मी धन्यवाद मानतो. त्यामुळे महिन्यातून 15 दिवसातून एखादा व्हिडिओ येत राहील आपल्या चॅनलवरती. आपण जास्तीत जास्त लोकांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचं चॅनल नवीनच आहे. आपले सबस्क्रायबर्स किंवा आपलं सबस्क्रिप्शन आमची काम करण्याची उमेद किंवा हुरूप वाढवत असतं. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आमचा हुरूप वाढवा, किंवा काय म्हणतो आम्हाला मदत करा. आणि धन्यवाद मंडळी. आजचा व्हिडिओ आपण येथेच संपूया. जय गोमाता, जय गोपाल.